जिल्हास्तरीय सेवाभावी संस्था शाखा कार्यालयाचं उद्घाटन व कार्यशाळा संपन्न। प्रतिनिधी गोकुळ देवरे। सेवाभावी संस्था प्रबोधन समिती धुळेतर्फे जिल्हास्तरीय सेवाभावी संस्थाचे एक दिवसीय कार्यशाळेचं धुळे शहरातील पांजरा नदी किनारी असलेल्या मराठा सेवा संघ कार्यालयातील हॉलमध्ये आयोजन करण्यात आले। या कार्यशाळेत 32 वर्षाच्या सामाजिक वाटचालीतील प्रदीर्घ अनुभवातून महाराष्ट्रातील 17,000 सेवाभावी संस्थांना एकत्र करणाऱ्या सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या राज्य अध्यक्षा डॉक्टर सौ सुनीताताई मोडक यांनी मार्गदर्शन केले। तसेच धुळे शहरातील देवपूर मधील गणेश कॉलनीतील भाई सोसायटी येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर जवळ सेवाभावी संस्था प्रबोधन समिती धुळे जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यशाळेचा कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अधिकारी जिल्हा उद्योग केंद्र धुळे जयेश निकम, डीवायएसपी धुळे ज्ञानेश्वर पाटील, सहसहाय्यक धर्मादाय आयुक्त धुळे राजेंद्र कानडे, जिल्हा एमसीडी प्रकल्प अधिकारी आरती सिल्लोडकर, राज्य उपाध्यक्षा अनिता तिपाईले, राज्य खजिनदार सतीश जगताप, राज्य सदस्य संजय निर्मळ, राज्य सचिव लक्ष्मण डोळस, राज्य समन्वयक प्रकोष्ठ कमिटी अमोल मोडक, राज्य सहसचिव प्रताप पवार, राज्य सचिव प्रकोष्ठ कमिटी अनिताताई बोरस, राज्य सदस्य रवींद्र पाटील, राज्य सदस्य डॉक्टर अरविंद पवार, आयोजक सेवाभावी संस्था प्रबोधन समिती प्रकोष्ठ राज्य सदस्य भारती माळी धुळे, जिल्हा अध्यक्ष ममता सोनवणे, सचिव मुकेश सोनवणे, कोषाध्यक्ष मनोहर महाले, संपर्क प्रमुख प्रफुल्ल गुळवे, जिल्हा सदस्य संजय पाटील आदी उपस्थित होते। मी आधी सुद्धा सुनीताताई मोडक ताईंसोबत झूम मीटिंगला सुद्धा जॉईन झालो होतो आणि ताईंचा त्यावेळेस सुद्धा मी परिचय ऐकला होता। तर जनसेवा बहुउद्देशीय संस्था मी 2012 या साली रजिस्ट्रेशन केली, परंतु पुढे मार्गदर्शनच मिळालं नाही किंवा प्रोजेक्ट कसा मिळवायचा, काम कसं करायचं या बाबतीत कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे संस्था कार्यरत नव्हती। परंतु ताईंच्या माध्यमातून आज पूर्णपणे माहिती मिळाली की संस्था कशी चालवायची, संस्थेचे डॉक्युमेंटेशन करायचे, प्रोजेक्ट कसा मिळवायचा, निधी कसा मिळवायचा, खर्च कसा करायचा, या सर्व गोष्टी ताईंच्या माध्यमातून कळल्या आणि त्यामुळे ताईंचे खूप खूप आभार। आजच्या या कार्यक्रमाचा उद्देश आहे सेवाभावी प्रबोधन समिती। ही समिती आपल्या राज्यात सगळ्या मोडकळीस आलेल्या ज्या संस्था असतील, एनजीओ असतील, त्यांचे एकत्रीकरण करून त्यांचे जे उद्दिष्ट आहेत ते पुढील प्रस्तावामध्ये टिपायले मॅडम आपल्याला सांगणारच आहेत। तरी आलेल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। धन्यवाद। काही 3 दिवसापूर्वी माननीय पोलीस अधीक्षक सरांची भेट देऊन त्यांना आपल्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं, पण काही अपरिहार्य कारणामुळे सर येऊ न शकल्यामुळे मला सरांनी पाठवलेलं आहे आणि मी थोडा उशिराने आलो आणि आता लगेच आपली रजा घेतो। याच्याबद्दल सर्वप्रथम मी आपली दिलगिरी व्यक्त करतो। आज आपली ओळख झाली सेवाभावी संस्थेचे आणि जी प्रबोधन समिती आहे, एकत्र मॅडमच्या आता ज्या बोलत होत्या त्याच्यावरून त्यांचं कार्याचं स्वरूप जे काय ते माझ्या लक्षात आलेलं आहे। विस्तृत असे आपल्या कामाची मी नंतर माहिती करून घेईन। आजचा परिचय आहे, जे पण काय आपण करणार ते फार स्पृहणीय आणि सेवाभावी काम आहे असं मला वाटतं। आमच्या पोलीस दलाकडून, धुळे पोलीस दलाकडून मी आताच येऊन झालं आहे, जे पण आमच्याकडून काही आपल्याला सहकार्य मदत करण्यासारखं असेल, काही कामाच्या आपल्या अडचणीच्या संबंधाने असेल, जी पण काही आपल्याला सहाय्य लागेल ते अवश्य आम्ही कधी आपल्याला उपलब्ध होऊ आणि आपल्याला सहकार्य करू असं मी आश्वासन देतो। आणि आपल्या ज्या सेवाभावी संस्था आहेत त्याचे भविष्यातील जे काही उपक्रम आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो आणि वेळेअभावी आपली रजा देतो। धन्यवाद। थँक्यू। तुम्ही सर्वांच्या समोर बोलणं सुरूच आहे, पण माझा अनुभव सांगते आहे ताई। मी प्राध्यापक डॉक्टर ममता भारुडे म्हणून महाविद्यालयात परिचित आहे, पण माझं जे काम आहे ते ममता नरेंद्र सोनवणे यामध्ये चालतं। तिथे माझं डॉक्टर प्राध्यापक कधीही आड येत नाही। याचं कारण एक आहे की माणसामध्ये माणूस होऊन मिसळलं तर आपल्याला लवकर माणूस शोधता येतो, असं माझं वैयक्तिक मत आहे। जसं आता सरांनी त्यांच्या उदाहरणामधून सांगितलं।
आम्ही विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम करतो आणि विशेष करून पर्यावरण विषय जो आहे त्या विषयावर माझं काम असतं. पण मग मी विचार केला की जर पर्यावरणामध्ये झाड रुजवायचं असेल, त्याच्यासाठी आपण एवढी काळजी घेतोय, माणूस रुजवण्यासाठी किती काळजी घ्यावी लागेल. ते रुजवणं आणि त्याला जाणीव करून देणं, त्याला त्याच्या गोष्टी कोणत्या आहेत, त्याला आवड काय आहे किंवा तो काय करू शकतो, ही माझ्या सकट आपल्या बऱ्याच जणांना जाणीव नसते. आपल्या क्षमता काय आहेत किंवा आपण काय करू शकतो हे आपण स्वतः ओळखू शकत नाही. मी ताईंचे अगदी मनापासून आभार व्यक्त करते, ताईंचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे. आणि आनंद वाटतो की आम्ही सुद्धा त्या टीमचा आता एक छोटासा का होईना भाग होत आहोत. कारण आपण खूप काही करतो, असं वाटतं खूप काही सोपं जातंय, समजतंय, पण त्याला जर एक शिस्त लावायची असेल तर त्यासाठी मार्गदर्शक नक्कीच महत्त्वाचे असतात आणि ते मार्गदर्शक आता आपल्याला लाभलेले आहेत. गुळवे सरांनी सांगितलं की त्यांनी कशा पद्धतीने संपर्क साधला. मला हे क्षेत्र पूर्णपणे नवीन आहे, कारण महाविद्यालयामध्ये शिकवत असतानाचा अनुभव वेगळा आणि या क्षेत्रात काम करत असतानाचा अनुभव पूर्णपणे वेगळा आहे. तिथं माणूस वाचायला लागतो आणि तो लवकर समजतोच असं अजिबात नाही. तर आमचे सर्व जे टीम आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी पण एका ध्येयानं प्रेरित झालेली, आम्हाला सर्वांना एकत्रित आणण्याचं काम भारती माळे मॅडम यांनी केलं आणि त्याला आकार देण्यासाठी आपल्या सुनीताताई ज्या आहेत त्या आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या आहेत. मनापासून काम करायचं आहे, त्यातील बारकावे अजून खूप सारे समजून घ्यायचे आहेत, कारण आपण समजलं तर आम्ही सगळ्यांना समजावू शकू आणि ते शिकण्याची वेळ खरोखर आहे. माझ्या स्वतःच्या पण कमतरता जाणवत आहे की या क्षेत्रामध्ये जर काम करायचं तर किती ज्ञान मला अजून मिळवायचं आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं, आधी केले आणि मग सांगितले. आज हा नवा वसा घेते सर्वांच्या साक्षीने आणि ताईंनी मला जी संधी दिली त्यासाठी मी मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. तुम्ही आज जे मार्गदर्शन करतायत या मार्गदर्शनामुळे आम्ही झोपलो होतो, झोपून उठून बसलो, बसून उभे राहिलो, उभे राहिल्यानंतर चालायला लागलो आणि आज तुम्ही आम्हाला अशी एनर्जी दिली तर आम्ही कुठेही न थांबता धावू शकतो, एवढी ताकद आज तुम्ही आमच्यामध्ये निर्माण केली. खरंच मॅडम वाखाणण्याजोगा आहे. तुम्ही काय करताय हे साधं एक उदाहरण देतो. एका कुटुंबात 4 भाऊ असतात. एक डॉक्टर असतो, एक इंजिनियर असतो, एक वकील असतो आणि एक शेतकरी असतो. दिवाळीच्या वेळेस, सणाच्या वेळेस 4ही भाऊ आलेले माडीला लावून जेवण करतायत. म्हातारी आई चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या आहेत. 4ही मुलांना सारख्या नजरेने पाहत आहे. पाहत असताना आईला प्रश्न पडला, माझी जी मुलं आहेत ही चार पैकी 3 मुलं ही उच्च पदस्थ आहेत आणि एक शेतकरी आहे, त्याची पर्यंत समर्थ आहे. त्या आईने कागद घेतला, कागद फाडला आणि ते तुकडे फेकले आणि 4ही मुलांना सांगितलं, जो कागद फाडला त्या कागदावर भारताचा नकाशा होता. 4ही मुलांना सांगितलं, बाळांनो मला हा भारताचा नकाशा जोडून द्या. डॉक्टर आला, त्याने 30% नकाशा जोडला. इंजिनियरनेही 75% जोडला. वकिलाकडनं जोडला गेला नाही. शेवटी शेतकरी पुत्र त्याने तो नकाशा जोडला. शेवटी आईने विचारलं, बाळा हा तू नकाशा कसा जोडला? शेतकरी पुत्राने उत्तर दिलं, आई मी हा नकाशा जोडताना भारत नाही जोडला. नकाशाच्या मागच्या बाजूला माणूस होता, ते माणसाचं चित्र जोडलं. ते माणसाचं चित्र जोडत असताना भारत आपोआप जोडला गेला. आणि मॅडम तुम्ही हेच काम करताय. तळागाळातला माणूस हा कसा जोडला जाईल याच्यासाठी तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात. तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. आणि मॅडमांच्या माध्यमातून या समितीवर मला जिल्ह्याचं पद दिलं त्याबद्दल तुमचे पुनश्च आभार. आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की अशी अशी आपली एक संस्था आहे आणि या मुद्द्यावर ती काम करणार आहे. तर त्यावेळेस मी एक बघितलं की अशा अनेक संस्था आहेत. म्हणजे माझे काही मित्र पण आहेत, आमचे काही परिसरातले पण अनेक संस्था आहेत. तर संस्था रजिस्टर तर अनेक होतात हो, पण काम कोणाला मिळत नाही, निधी कोणाला मिळत नाही
आणि एक बघितलं की बेरोजगारी दिवसेंदिवस वाढते. जर या संस्थांना काम मिळालं तर या संस्थेच्या माध्यमातून अजून 10 लोकांना काम मिळेल. तर या संस्था जर खरोखर जर जीवित झाल्या तर खरोखर बेरोजगारी तर आपोआप दूर होईल. जिथं आज 10 लोक काम करतात ते 100 लोकांना रोजगार मिळेल. तर हा उद्देश मला खूप चांगला वाटला. आणि हा जो मार्ग त्यांनी सांगितलं, यापूर्वी मी अशी कुठलीही संस्था ऐकली नव्हती की या संस्थेसाठी एखादी संस्था काम करते. हे मी आजपर्यंत ऐकलेलं नव्हतं. आणि इथं बरेचसे संस्थापक आहेत. तर तुमचाही अनुभव असेल, तुम्ही स्वतः संस्था चालवतात. जर तुम्ही कोणाला विचारायला गेले असाल की साहेब तुमची संस्था खूप चांगली आहे, आमच्या संस्थेला काही निधी मिळत नाहीये, कसं ऑडिट करावं हे समजत नाहीये, तर काहीतरी मार्गदर्शन करा. तर खरंच सांगतो मित्रांनो की दुसरी संस्था तुम्हाला कधीच मदत करत नाही. तिची इच्छाच ही असते की माझी एकट्याचीच संस्था कशी तरी चालवावी आणि दुसऱ्याची संस्था ही कशी मागे राहील याच्यावर त्याचा फोकस जास्त असतो. तर जेव्हा मी बघितलं ही परिस्थिती, मी काही बऱ्याच जणांशी बोललो, तर तेव्हा ही गोष्ट लक्षात आली की अशी एकही संस्था महाराष्ट्रात मी अजून ऐकली नाही की अशा मृत संस्थांना एक संजीवनी देण्याचं काम या ठिकाणी ही संस्था करते. तर म्हणून माझी खूप मनापासून इच्छा होती की या संस्थेत मी यावं. मी मुकेश सोनवणे, मी इथं जिल्हा कृषी विभागाला आहे. मी आता अनेक संस्थांमध्ये पण मी काम करतो सपोर्टिव्ह म्हणून. काही संस्थांना ते प्रोजेक्ट टाकायचे असतात. माझ्याकडे PMFME स्कीमचं काम आहे की ज्यात खाद्यपदार्थाशी संबंधित जे व्यवसाय आहेत, मायक्रो फूड प्रोसेसिंग, तर या प्रोजेक्ट्सला मी फायनान्ससाठी मदत करत असतो, कर्ज प्रकरणासाठी मी मदत करतो. आणि परत याच्यासाठी गव्हर्नमेंटची 35% पर्यंत सबसिडी असते. तर त्या सबसिडी पण मी सेटल करून देण्याचं काम करतो कृषी विभागाच्या अंतर्गत. या व्यतिरिक्त माझे आता जसं MCDच्या पावना मॅडम आहेत, तर यांच्याकडे पण मी लेक्चरला जात असतो, तिथे मी ट्रेनिंग देण्यासाठी जात असतो. कृषी विभागाचे धुळे, शिंदखेडा, साक्री या 4ही तालुक्यांमध्ये, शिरपूरमध्ये आमचे कृषी अधिकारी जे आहेत, कृषी सहाय्यक, यांच्याशी आमचा संपर्क असतो. तर मला वाटलं की माझा संपर्कही तेवढा आहे आणि अशा संस्थांशी माझा संपर्क येतच असतो. मी अशीही एका वेगळ्या पद्धतीने सेवा देतोच आहे. तर या संस्थेच्या मार्फत मी अजून चांगली सेवा देऊ शकतो, म्हणून मी या संस्थेमध्ये आलो. ट्रेनर प्रशिक्षक म्हणूनच आहे. 20 वर्षापासून प्रशिक्षक म्हणून मी काम करतो. मी जवळजवळ 5 ते 6 क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. आणि सेवाभावी संस्थेचे जोडण्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस अधिवेशन होतं, त्या अधिवेशनाच्या वेळेस भारतीताईंनी मला एक कल्पना दिली की अशा प्रकारचं अधिवेशन आहे, असं आपल्याला काम करायचं आहे. तर त्यावेळेस मी काही इच्छा व्यक्त केली नाही की काम करायचं आहे. अगोदर माहिती घेऊ म्हटलं, त्याच्यानंतर मग बघू अधिवेशनात काय होत आहे, की काय काय माहिती देत आहे. त्या अधिवेशनाला मी स्वतः गेलो नाही, भारतीताई होते, अधिवेशनाला गेल्या. त्याच्यानंतर त्यांच्याकडनं मी माहिती घेतली. मला सुनीताताईंविषयी काही माहिती नव्हतं, अजिबात नाही. 20-25 वर्षापर्यंत काहीही माहिती नाही. सेवाभावी संस्थेविषयीही माहिती नाही. कारण मी मुळामध्ये प्रशिक्षण क्षेत्रामध्ये इतका होतो की 20 वर्षापर्यंत 5 ते 6 विषय मी हँडल केले प्रशिक्षण क्षेत्रात. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून, MCEDच्या माध्यमातून हे प्रशिक्षणाचा कार्यक्रम मी राबवत होतो. हे कार्य माझ्याकडनं स्वतःच सुरू होतं. त्या माध्यमातून जेव्हा मला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सांगितलं की, त्यांना मी विचारलं नाही, फक्त त्यांनीच मला विचारलं की तुम्ही कोणत्या पदासाठी काम करणार. तर मनुष्य हा पदासाठी काम करत नाही. ज्या क्षेत्रामध्ये तो 20 ते 25 वर्ष आपला वर्चस्व गाजवतो किंवा 20 ते 25 वर्ष आपली सेवा देतो, एक मानधन म्हणून नाही सेवा देतो, त्या माध्यमातून मी मॅडमला स्वतःहून सांगितलं की मला असं पद द्या की जे कम्युनिकेशन असेल, संपर्क असेल, ती संस्था असो, व्यक्ती असो, त्या पद्धतीने मॅडमने सांगितलं की याच्यामध्ये संपर्क प्रमुख म्हणून आहे की ही माहिती नाही मला जिल्ह्यासाठी देणार आहे की तालुक्यासाठी देणार आहे. पण मॅडमला माहिती होतं माझं कार्य काय आहे. ती जवळजवळ 10 वर्षापासून मॅडम ओळखते, जवळ पाहून आहे. त्यामुळे मॅडमने सांगितलं की धुळे जिल्ह्यासाठी एक 4 तालुके का असेना, तर मॅडमने धुळे जिल्ह्यासाठी मला ॲज अ संपर्क प्रमुख म्हणून नियुक्त करून दिलं. आणि त्याच्यानंतर मग मॅडमला सांगितलं की संपर्क प्रमुख म्हणून आपल्याकडे नियुक्त केल्या गेलेली आहे. आणि डे 1 पासून माझं काम आज दीड महिना झालेला आहे. तर 1.5 महिन्यापासून माझं जे काम आहे, डे 1 पासून माझं संपर्क, दुसरं काहीही नाही.
त्याच्यामध्ये जी जी माहिती सुनीताताईकडनं येते, भारतीताईकडनं येते, ती सगळी माहिती मी संस्था चालकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष असो, सचिव असो, संस्था असो वा नसो, किंवा नवीन संस्था तयार करण्याचं काम चालू असो, त्या सगळ्यांना माहिती देण्याचं काम मी केलेलं आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये 35 ते 40 महिलांचा ग्रुप, पुरुषांचा ग्रुप, शेतकरी गट असो, कुठलाही गट असो, त्या सगळ्या गटांना मी माहिती देण्याचा प्रयत्न day 1 पासून माझ्यापर्यंत आजपर्यंत केलेला आहे. कालच्या दिवशी माझं काम मी थोडंसं थांबवलं सेवाभावी या संस्थेच्या कार्यशाळेच्या अनुषंगाने, कारण मला हे पण कार्य करायचं. आणि त्यातल्या त्यात ज्यावेळेस मी संध्याकाळी यायचो 5-6 वाजेला, माझा कॉन्टॅक्ट सुरू व्हायचा, एक स्थानिक लेवलला अजून संपर्क सुरू व्हायचा. आणि संपर्क करत असताना मला संपर्कातून संपर्क मिळायचे आणि ती अशी जी लिंक आहे ती लिंक जोडवण्याचा प्रयत्न मी केला. गेल्या 1.5 महिन्यापासून मी प्रयत्न केलेला आहे सातत्याने. आणि माझ्यासोबत भारतीताई आहे, माझ्यासोबत सोनवणे मॅडम आहे, माझ्यासोबत जे कार्यक्षेत्र आहे, माझे ज्युनियर आहेत, मुकेश सोनेने म्हणून आहे, माझे ज्युनियर आहेत, संजय पाटील सर आहे. या सगळ्यांनी मला, मी कुठेही असो, मी साक्रीला असो, मी शिरपूरला असो, मी शिंदखेड्याला असो, तिथे तिथे संपर्क करून मला विचारण्याचा प्रयत्न केला. सर कसं करायचं, सर पुढे कसं जायचं, सर हे भारतीताईंना माहितीही नव्हतं. असा संपर्क आमचा चालू होता. त्या माध्यमातून मी त्यांना सांगत गेलो, माहिती देत गेलो. माझ्यापर्यंत जी माहिती आली ती मी त्यांच्यापर्यंत देत गेलो. असं मी टॉप टू बॉटम पर्यंत देण्याचा प्रयत्न केला. आणि इतके बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मला बोलण्याचा कमीत कमी 4 ते 5 तासाचा माझा अनुभव आहे, रोजचा अनुभव आहे, रोजची प्रॅक्टिस आहे. आणि विदाऊट माईकसुद्धा, फक्त प्लॅटफॉर्मवर उभं राहूनसुद्धा आणि ग्रुपमध्ये जाऊनसुद्धा मी बोलू शकतो. प्रत्येक विषयामध्ये, विषय कुठलाही असो, माझा अभ्यास फक्त रात्री असतो. 1-2 तासाचा अभ्यासामध्ये मी दुसऱ्या दिवशी माझी तयारी करतो, पूर्ण करतो आणि तिथे जाऊन माझं प्रेझेंटेशन देतो. आणि प्रेझेंटेशन झाल्यानंतर प्रश्न उत्तराचा ताससुद्धा माझा असतो. आणि प्रश्न उत्तराच्या तासामधून मी माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या वर्किंग पिरियडमध्ये 20 वर्षामध्ये मी बरंचसं शिकलेलो आहो. त्याच्यामुळे मी इथपर्यंत आलेलो आहो. आणि इथूनही पुढे माझा प्रवास असाच सुरू राहील, सतत सुरू राहील, कायमस्वरूपी सुरू राहील. धन्यवाद.